नमस्ते. मी डॉक्टर साहिल संघवी, संचेती हॉस्पिटल येथे खोब्याचा आणि गुडघ्याचा तज्ज्ञ आहे. नुकतंच आपण इंटरनॅशनल योगा डे साजरा केला. पण बऱ्याच रुग्णांचा प्रश्न असतो की जर का आमचे गुडघे दुखतात किंवा गुडघ्यामध्ये संधिवात आहे तर आम्ही योगा करू शकतो का? तर योगा तुम्ही नक्कीच करू शकता. पण योगामध्ये काही आसनं आपण गुडघ्यासाठी टाळले पाहिजे आणि त्याविरुद्ध काही आसनं गुडघ्यासाठी चांगले पण असतात. तर गुडघ्यासाठी कुठले आसन टाळले पाहिजे आपण? वीरासन, वज्रासन, मालासन आणि पद्मासन. ह्या आसनामध्ये गुडघा आपल्याला खूप वाकावा लागतो आणि गुडघ्यावर खूप ताण पडतो, ज्याच्यामुळे आपले गुडघ्याचे वेदना वाढू शकतात. त्याविरुद्ध काही आसनं आपल्या गुडघ्यासाठी चांगले असतात, जसं सेतुबंधासन, वीरभद्रासन 1 आणि 2, ताडासन, उत्कटासन. त्यासोबत गुडघ्याखाली तुम्ही उशी किंवा एक मऊ आवरण ठेवू शकता, ज्याने गुडघ्यावर जास्त ताण नाही पडणार. आणि लक्षात ठेवा, योगा म्हणजे फक्त एक्सरसाइज नाही, पण आपल्या शरीर आणि मनामधील समतोल साधण्याचा मार्ग आहे.